झालेले आहे। मी आज तुम्हाला 26 जानेवारी विषयी 2 शब्द सांगणार आहे, ते आपण शांतचित्त ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला व 26 जानेवारीला संविधान अंमलात आले, म्हणजेच लोकशाहीला प्राधान्य मिळाले। मित्रांनो, आपल्या देशात प्रजेची सत्ता नसून नेत्यांची, पुढाऱ्यांची आणि धर्मपंडितांची सत्ता आहे। मित्रांनो, आदी मानवाला लागलेला शोध म्हणजे अत्यंत महत्त्वाचा शोध आहे। अन्न शिजवण्यासाठी व ते शिजवून खाण्यासाठी दगडावर दगड नसला की आग लागते, ठिणग्या पडतात, वरवा पेटतो व माणुसकी जळून खाक होते। त्याचप्रमाणे या देशातील नेत्यांना व धर्मपंडितांना लागलेला शोध म्हणजे जाती जातीत व धर्म तांडव लावण्याचा शोध आहे। धर्माला धर्म घासला की, जातीला घासला की आग लागते, ठिणग्या पडतात, वरवा पेटतो व माणुसकी जळून खाक होतात। मग अलीकडे टोपी पलीकडे टिळा, अलीकडे टोपी पलीकडे टिळा, अलीकडे भगवा पलीकडे टिळा, अलीकडे भगवा पलीकडे टिळा, या दोघांच्या मध्ये दाबला जातो तो म्हणजे माणुसकीचा गळा, तो म्हणजे माणुसकीचा गळा। पण या देशात फक्त माणुसकीचा गळा दाबला जातो, लहान लहान मुलींचा देखील गळा दाबला जातो, काही जणींचा गर्भातच दाबला जातो, तर काहीचा अन्य अत्याचार करून दाबला जातो। परंतु मला या भारत मातेच्या लेकींना एवढे सांगावेसे वाटते की महाराष्ट्राची वाघिणी तू तलवारीची धार आहे, महाराष्ट्राची वाघिणी तू तलवारीची धार आहे, भगव्याची रक्षिणी तू भगव्याचा अवतार आहे, भगव्याची रक्षिणी तू भगव्याचा अवतार आहे। दुबळी समजू नको तू स्वतःला, दुबळी समजू नको तू स्वतःला, तुझी जाऊची लेक आहे, तुझी जाऊची लेक आहे। जय हिंद।